नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही महिला आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी एसटी बस म्हणजेच लालपरीने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने आता एक मोठा आणि नवीन नियम लागू केला आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून तिकीट काढत होतात, पण आता सवलतीचा प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला महिलांची 50% सवलत किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाची सुविधा मिळणार नाही. तुम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागेल. तर हे कार्ड नक्की काय आहे, ते कुठे आणि कसे बनवायचे, यासाठी किती फी लागेल आणि याचे फायदे तोटे काय आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया की एनसीएमसी कार्ड नक्की काय आहे. सध्या महिलांना एसटी प्रवासात 50% म्हणजेच निम्म्या तिकीट दरात प्रवास मिळतो, तर ज्येष्ठ नागरिकांना वयानुसार 50% किंवा 100% मोफत प्रवासाची सुविधा मिळते. आत्तापर्यंत हे सर्व साध्या ओळखपत्रावर चालत होते, पण आता राज्य परिवहन महामंडळाने ठरवले आहे की या सर्व सवलती या एकाच स्मार्ट कार्डशी जोडल्या जातील. हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून एका प्रीपेड वॉलेटप्रमाणे काम करेल. तुम्हाला हे कार्ड कंडक्टरच्या मशीनवर टॅप करावे लागेल आणि तुमची सवलत आपोआप लागू होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे कार्ड कुठे बनवायचे आहे आणि याची फी किती आहे? हे कार्ड तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही एसटी डेपो किंवा बसस्थानकावर उपलब्ध करून दिले जाईल. तिथे जाऊन तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरावा लागेल. नवीन एनसीएमसी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क द्यावे लागेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे किंवा प्रवाशांकडे आधीचे जुने स्मार्ट कार्ड आहे, ते जुने कार्ड जमा केल्यावर नवीन कार्ड केवळ 149 रुपयांमध्ये प्राप्त करू शकतात. मित्रांनो, हे कार्ड फक्त खिशात ठेवून चालणार नाही, तर याचे काही नियम आहेत. हे कार्ड मोबाईलसारखे रिचार्ज करावे लागेल. कार्डवर नेहमी किमान 100 रुपयांचे बॅलन्स ठेवणे गरजेचे असेल. कार्डमधील जेव्हा तुमचे पैसे संपतील तेव्हा तुम्हाला 50 रुपयांच्या पटीत कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल. तुम्ही बसस्थानकावर किंवा ऑनलाईन पद्धतीनेही ते रिचार्ज करू शकता. हे कार्ड बनवण्यासाठी जाताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. तर ती कागदपत्रे कोणती आहेत? पहिले आहे आधार कार्ड, दुसरे पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यानंतर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि तुमचे पासपोर्ट साईज फोटो, हे सर्व आवश्यक असेल. मित्रांनो, राज्य परिवहन विभागानुसार या बदलामुळे प्रवास व्यवस्था अधिक पारदर्शक आणि व्यवस्थित होईल. रोज किती महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात याची अचूक नोंद राहील. तसेच सरकारकडून एसटी महामंडळाला मिळणाऱ्या रकमेचा परतावा वेळेवर मिळेल आणि कॅशलेस व्यवहाराला चालना मिळेल. प्रशासनाला हा निर्णय सोयीस्कर वाटत आहे, पण ग्रामीण भागात लोकांमध्ये याबद्दल बरीच नाराजी आहे. विशेषतः वृद्ध लोकांना आणि महिलांना कार्ड बनवण्यासाठी डेपोमध्ये जाणे, रांगेत उभे राहणे आणि मग वेळोवेळी ते रिचार्ज करत राहणे खूप त्रासदायक वाटत आहे. ग्रामीण भागात अनेकदा नेटवर्क किंवा तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधी फक्त ओळखपत्र दाखवण्याची सोपी पद्धत आता विनाकारण गुंतागुंतीची बनवली गेली आहे, अशी भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. थोडक्यात सांगायचे तर सुरुवातीला हे कार्ड बनवताना आणि वापरताना थोडा मानसिक त्रास सहन करावा लागेल, हे नक्की आहे. पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले तर हेच एक कार्ड तुम्हाला भविष्यात एसटी, मेट्रो आणि बेस्ट बसमध्ये सुद्धा वापरण्यासाठी कामी येऊ शकते. मित्रांनो, एसटी प्रशासनाचा हा नवीन नियम तुम्हाला कसा वाटला? ओळखपत्रावर मिळणारी सवलत योग्य होती की हे नवीन एनसीएमसी कार्ड जास्त चांगले आहे? तुमचे जे काही मत असेल ते खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरातील ज्येष्ठ लोकांना आणि महिलांना ही माहिती समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.